नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी बोलतोय तुमचा लाडका सूरज निकम. तर ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की जनता विद्यालय व महाकनिष्ठ विद्यालय सौंदाणे या शाळेतील ट्रिप गेल्याबद्दल आपण ब्लॉग बनवतोय. आणि माझ्या भावांनो किंवा बहिणींनो, हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल ही मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि ब्लॉग बघायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा लवकरात लवकर आणि शेअर पण करा. तर भावांनो, आता करूया आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ही जगप्रसिद्ध लेणी आहे. आता या युनेस्कोने या लेणीला जगप्रसिद्ध लेणी म्हणून घोषित केलेला आहे. तर या लेणीचं वैशिष्ट्य काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं एकूण 34 लेण्या आहेत इथे. यामध्ये बौद्ध धर्माच्या काही लेण्या आहेत, हिंदू धर्माच्या काही लेण्या आहेत, काही जैन धर्माच्या लेण्या आहेत. परंतु यांचं वैशिष्ट्य या सर्व लेण्या एका दगडापासून बनलेल्या आहेत. एका दगडापासून चालण्यापेक्षा सर्वात महत्वाचं जगामध्ये अशी स्थापत्य शास्त्र कुठेच तुम्हाला सापडणार नाही. त्याचं वैशिष्ट्य असं की अगोदर वर्तुळ हा काय आहे, फडक जो आहे किंवा डोंगर जो आहे तो कोरत या लेण्या काढलेल्या आहेत. शिव मंदिर देखील इथे आहे. एकूण 34 लेण्यांपैकी आपल्याला विविध धर्मांची एकत्रितरित्या आपल्याला इसवी सन 4व्या शतकापासून तर 10व्या शतकापर्यंत या लेण्यांचा आपल्याला इतिहास सापडतो. आणि यांचं वैशिष्ट्य असं की विविधतेमध्ये एक आपली जी संस्कृती सांगते ती आपली भारतीय संस्कृती जगामध्ये नावलौकिक आलेली ही स्थापत्यशास्त्र आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित निरीक्षण करा, काय त्यामध्ये बदल आहे, काय वैशिष्ट्य आहे हे निरीक्षण करायचं आहे. नुसतं फिरायचं म्हणून फिरायचं नाही. ओके, सगळ्यांनी टाळा द्यायचा. तर मित्रांनो, आपल्याकडे जरा टाइम कमी होता म्हणून आता आपण चाललो बाहेर. आणि आपल्याला भूक पण लागली म्हणून लवकरच जावं लागलं. अजून पुढं पण जायचं आहे आणि इथंच जास्त वेळ टाइमपास नाही करावा लागणार म्हणून लवकरच जावं लागेल. आता चाललो आम्ही गाडीपर्यंत पोचणार आता आम्ही.
कोणता हे नाही आणि ही आहे गेंडा तो इथपर्यंत यायला सोपं तरी हिचा ब्रिज होता आईचा ब्रिज ये भाई त्याला जरा साईचा छत्रपती शिवाजी महाराज की जय.
चला चला अरे सिंगल लाईन करून चला. एक सिंगल लाईन झाली तुम्हाला सिंगल लाईन आला सिंगल लाईन करून हळू रे थांबा रे थांबा रे. आणि हे आहेत आपले सर. सर हाय करा. सर हाय करा. ओ सर सर असं तर आपल्याला आपले दिनेश भाऊ पण भेटली. हॅलो भाई. आणि आता आपले अजय भाऊ ब्लॉगर काय बोलतात बघा. आमची 1100 वरून जिल्ली आमची जिल्ली. गणपती मंदिर गणेश को मिलके जाते गणपती बाप्पा. आणि गड चढून म्हणजे एकदम पूर्ण वल्ला झालो तुम्ही. देखो सूरज भैया का ब्लॉग है और हमारा भी ब्लॉग है. हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की चला भाऊ. माझ्या पुढे काय काय छत्रपती शिवाजी महाराज. हा सर झालं. तर आपल्याला आता पवार मॅडम ते दिसलेत. त्यांना विचारू सहल कशी झाली. सहलीला येऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं. अजून पुढं अजून मुलं थोडी नाराज झाली, त्याच्यामुळे थोडा वेळ नाराजीत गेला. बाकी काही नाही. बरं. मॅडम तुम्हाला काय वाटलं? मला खूप आनंद वाटला. पहिलीच ट्रिप होती आणि त्यात मला तिथं इतके भारी भेटले ना. जोरात बोल. विद्यार्थी इतके छान मिळाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यायची, विद्यार्थी शिक्षकांची काळजी घेत होते. बरं. तुम्हाला काय वाटलं मॅडम? मला छानच वाटलं. बरं. छान वाटलं. ते काय झालं पहिले Bye.
आणि आपण मध्ये आल्याबद्दल आपल्याला आधी हरण दिसली आणि अजून बघूया पुढं काय काय आहे. मुरव. टायगर बनला पाहिजे त्याच्यामध्ये भेटतो एकदा टायगर दाखवतो तीन चार आते गाड़ी एक सही हवाई तर मित्रांनो अजून पुढं बघायचं आहे आपल्याला. लायन वगैरे टायगर पण आहे आणि आता तर आपल्याला पांडा दिसलाय. तर मित्रांनो आपण आता टायगर जवळ पोचलोय. बघा टायगर. दोन टायगर आहेत आणि आणि अजून ही रेडवाले टायगर आहेत आणि पुढं व्हाईटवाले टायगर आहेत. आणि तुम्हाला कोणते टायगर आवडले कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण पोचलोय जंगलचा राजा म्हणजे लायन. तर तुम्हाला कसं वाटलं बघून कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर एकदम कोण जिंकली काय काढायची इकडे अरे थोडं बांधणं ठेवला नाही काय डुप्लिकेट आहे. जिवंत आहे का पण नाही जिवंत वाट काय हालत नाही.
मला एक भेटायचं ते जाऊन मरे त्याच्यात काय मरे आता बस बस करत आहे राणा पाहुणे घराले मला सोडणारच आता पोच येतोय म्हणजे तो दिसतोय त्याला फोटो काढतो. माझ्या मित्रांना हिरवा हिरवा कुठे हिरवा कलरचा हे बघ ना मडक्यात पाय मडक्यात कुठे झूम करा रे. 9 आहेत 9. मार ना बारके तर काय पाच तोंडाचे 7 तोंडाचे ही पडली ती असं दाखव काहीच नाही का रे तर मित्रांनो आता इथून लवकरच जावं लागेल कारण आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि इथं पण छत्रपती संभाजीनगरच आहे पण अजून पुढं जावं लागेल ताजमहल बघायसाठी आणि आता पोचलो आपण फायनली ताजमहलजवळ आणि आता आपण जातोय मध्ये ताजमहल बघायला आणि म्हणजे सेम ताजमहल सारखंच दिसतंय मग आता आपण मध्ये जाऊ आणि बघू कसं वाटतं फोटो वगैरे काढून मग आणि तुम्हाला आपण ब्लॉगमध्ये सगळं लावतो आणि ब्लॉग कंटिन्यू चालू राहू दे. मयूर मी का फोटो काढा ना. तर तुमच्या मनापासून आभार मित्रांनो आणि तुम्ही संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल.
आणि पार्ट 1 होता. पार्ट 2 लवकरच येणार आहे तुमच्या सेवेत ब्लॉग. आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कसं तुम्हाला पार्ट 2 पण दिसून जाईल. आणि कमेंट करा पार्ट 2 लवकरच येईल. धन्यवाद ब्लॉग कंटिन्यू बघितल्याबद्दल.